तर मित्रमैत्रिणींनो, आपण आज आता बॅक बटनचा आणि नेटचा ब्लाऊज पाहणार आहेत आपण। आणि सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची लांबी मेजरमेंट पाहू। आपण आपल्याला तयार 13.5 पाहिजे तर आपण 14.5 घेतलेली आहे। आणि आपल्याला शोल्डरचं माप आहे आपलं 5.5 इंच, मोंडा खोलीचं माप आहे 5.5 इंच आणि छाती माप आहे आपलं तयार आपल्याला 10 पाहिजे तर आपण मापापेक्षा 1.5 इंच जास्त मार्जिन ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर कमर घेर छाती मापापेक्षा 1 इंच कमी घ्यायचं तर आपण 10.5 इंच घेतलेला आहे। आणि हे टक्सचं अंतर आपण 4 इंचावर घेतलेलं आहे आणि टक्सची लांबी आहे आपली 5 इंच। आणि त्याच्यानंतर बॅकचा मोंढ्याचा आकार आहे 1.5 इंचाचा आणि त्याच्यानंतर गळ्याची रुंदी वरची आहे 2.5 इंच आणि खालची आहे 2.25 इंच। आणि हे क्रॉस मध्ये जोडल्यानंतर 6 बॉक्सचा किंवा 1.25 इंचाचा आपण गळ्याचा आकार द्यायचा। हे आपण हाफ राउंड करेक्ट येण्यासाठी इथे ब्रॉड घेऊन इथे नॅरो केलेला आहे, म्हणजे प्रॉपर गळा येतो स्टिच केल्यानंतर। आणि हे झालं आपलं बॅक साइडचं पूर्ण ड्राफ्टिंग आणि हे कटिंग। आणि आता आपण हेच अशाच प्रकारे आणि आपलं हे बॅकचं ओपन येईल आणि फ्रंटचं पॅक येईल। आपण बॅक बटनचं शिवत आहे आणि नेटचं शिवत आहे आणि आपण हे आता गळ्याचं कटिंग करून घेऊ त्याच्यानंतर। आणि हे झालं आता आपलं बॅक साइडचं। आणि आता आपण हे पाहू आपण फ्रंट साइडचं। आणि हे आहे आपलं फ्रंट साइडचं पूर्ण मार्किंग केलेलं आणि आता ड्राफ्टिंग पण केलेलं आहे। तर आपण हे पूर्ण पाहू। आपली समोरच्या साइडची फ्रंट साइडची लेंथ आपल्याला 15 इंच घ्यायची आहे। तयार मापापेक्षा 1.5 इंच जास्त घ्यायची, कारण आपण 13.5 आहे तर आपण 15 घेतलेली आहे। आणि शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी 2.5 इंचाची आहे आणि गळ्याची खालची रुंदी आहे 2.25 इंचाची। आणि हे 6 बॉक्सचा आपल्याला आकार घ्यायचा आहे किंवा 1.25 इंचाचा हा गोलचा आकार घ्यायचा आहे। आणि इकडे समोरचा मोंढ्याचा 1 इंचाचा आकार द्यायचा आणि हे आपण सेंटर मोंढ्याचा काढायचा आणि एक बॉक्स आत येऊन हे क्रॉस मध्ये आपण हे तिरप्यामध्ये जोडलेलं आहे आणि आपण हे कटिंग करताना आपण पाहू। आणि त्याच्यानंतर आपण हे डिस्टन्स आपण घेतलेलं आहे 4.5 इंचावर पॉइंट केलेला आहे। त्याच्यानंतर हे 1.5 इंच आपण टक्स साठी घ्यायचं आहे, हे पॉइंट करून घेतला। आणि हे जे आपण नंतर कट करणार आहे तेच आपण इकडे वाढवलेले आहेत। ही जी डॉटेड लाईन आहे, हे जे आपण हाफ कट करतो हे 1/2 इंच वर आणि हे 1.5 इंच जे हे करतो ते 1.5 इंच खाली इथे वाढवलेले आहे। ही डॉटेड लाईन आपण तीच एक्स्ट्रा घेतलेली आहे, त्याच्यासाठी ही डॉटेड लाईन मारलेली आहे। आणि त्याच्यानंतर हे 2.5 इंच आपण पॉइंट करून घेतला आणि इकडनं 1/4 आणि इकडनं 1/4 म्हणजे टोटल मिळून अर्धा इंच आपण डिस्टन्स घेतलेला आहे। आणि या शेप मध्ये आपण परत हे काढलेलं आहे, हे आपण आता कट करून टाकणार आहेत हे पोर्शन। हे झालं आपलं फ्रंट साइडचं पूर्ण ड्राफ्टिंग। आणि आता आपण स्लीव्हचं पाहू आणि त्याच्यानंतर हे 3 इंच कटिंग पाहू आपण। हे आहे आपलं स्लीव्हचं। आणि स्लीव्ह आपल्याला तयार 6 ची पाहिजे तर आपण मापापेक्षा 1 इंच जास्त घेतलेली आहे, कारण ही आपण अस्तरची शिवत आहे म्हणून। आणि 6 + 1 इंच आणि आपण आपल्याला बाहीची रुंदी 9.5 इंच घेतलेली आहे स्ट्रेट मध्ये आणि इथून 3 इंच खाली यायचं आपल्याला जे बाही रुंदीचं आकार जो द्यायचा त्याच्यासाठी। आणि 1/2 इंच खाली पॉइंट करून ठेवायचा हे डिस्टन्स। आणि 3 पासून या इथे तिरपी रेष ओढून घ्यायची आणि जो काही आपला येईल आता हे आपल्याला 10 इंच म्हणजे आपलं जे फिक्स छाती माप आहे ते करेक्ट येतं। आणि 5 इकडनं सेंटर आणि इकडनं सेंटर काढल्यानंतर वरतून हाफ आणि खालतून हाफ पॉइंट करून घ्यायचं आहे। आणि फिटिंग लाईनची पॅरलल रेष 1.5 इंचापर्यंत घ्यायची आणि त्याच्यानंतर कर्व शेप किंवा हे मासोळी आकार काढून घ्यायचा। आणि आपलं दंडघेर आहे 6 + 1.5 इंच तर 7.5 इंच झालेलं आहे। आणि हे पूर्ण आपण हे बॅक साइडचं घेतलेलं आहे आणि हे फ्रंट साइडचं घेतलेलं आहे। आणि हे झालं आपलं पूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग। आणि याच्यानंतर आपण 3 इंच पण कटिंग पाहू।